या महत्त्वपूर्ण मॅचकडे आणि मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी महत्त्वपूर्ण मानली जाणारी ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची स्पर्धा श्रीराम चषक 2025 चं दुसरं पर्व आणि नक्कीच या सामन्यासाठी काही प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे ज्यांचे कार्य आहे महान प्रेरणादायक आहे प्रवास, ज्यांचे कार्य आहे महान प्रेरणादायक आहे प्रवास, सहरोधी पसरला ज्यांचा कर्तृत्वाचा प्रकाश, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार, सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून करू सत्कार। कृपया सर्वप्रथम श्रीराम क्रिकेट क्लब पन्ना जेरामोडीचे विद्यमान अध्यक्ष श्री दशरथजी माने साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी श्री शंकरजी कांदेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विद्यमान अध्यक्ष श्री दशरथजी माने सर यांचा सत्कार करायचा आहे। आपण पाहतोय अतिथी देवोभव या कक्षाकडे सन्मान सोहळा देखील एकीकडे आपण पाहूच, पण महत्त्वपूर्ण आता पाहिला की पहिला चेंडू विकेटचं पतन, पहिला सलामी लढत देखील तशीच पाहिली, त्याच पद्धतीची ही लढत देखील होती आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार चौकार, मोठा फटका खेळायची ताकद इथे होती पण रडारवरती आला नाहीये, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि पॉवर सर्कलमध्येच चेंडू थांबला, अडवलं गेलं आणि प्रोटेक्शन दिलं गेलं। एक धाव नक्की मिळेल, पुरेसा वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना। एक धाव आणि धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या होते 5, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूचा सामना करत असताना फक्त 5 चेंडू खर्च केल्या या विशालने। सुंदर मारा करतोय, सुंदर हाताळतोय, एक प्रभावशाली गोलंदाजी आपल्याला मागील सामन्यामध्ये संदीपची पाहिली। इथे उडवलाय चेंडू आकाशाकडे, वीरेंद्र सेवक कक्षाला येते सलामी, येतोय 1-2 का 4। पाहूया धावफलकावरती धावा होतात ते एकूण 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं रणनीती देखील पाहायला मिळते। माघारी परतला सुमित, नंतर रत्नेश आणि रुपेची जोडी आता इथे बॅटकडे झेल होऊ शकतो। पुन्हा एकदा तो चेंडू तुझा होता आणि हा चेंडू माझा आहे हा सांगतोय गोलंदाज विशाल आणि इथे विकेटचं बदन माघारी परतावं लागेल या रत्नेशला। अनेक क्षेत्रातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। काहींचा आता क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक यांची देखील पावले या क्रीडांगणाकडे किंग मैदान ओसरगर या क्रीडांगणाकडे वळणार आहेत, कारण ही आजचा रविवार आहे। आजचा रविवार खऱ्या अर्थाने चिकन मटन खाण्याचा दिवस आणि आज तोच रविवार आज क्रिकेटसाठी देताना महिला वर्ग विशेषतः पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये। म्हणजेच आपल्या गावाच्या आणि वाडीच्या मुलांच्या पाठीवरती कौतुकाचं थाप देण्यासाठी आज विशेषतः महिला वर्गांची उपस्थिती पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जाबिया, फुल टॉस चेंडू आहे, लॉंगॉनला जायला पाहायला मिळते। वीरेंद्र सेवक कक्षाला पेस्ट कॉपी पेस्ट करताना पाहायला मिळतोय आलेला फलंदाज कल्पेश। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होते 1-3 लॉस ऑफ 2 विकेट। दोन गडी माघारी परतले, 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। थोडंसं आता खेळपट्टी रंग बदलताना पाहायला मिळतंय। झाला जाऊया आपण अतिथी भाऊ या कक्षाकडे सन्मान सोहळ्याकडे। नक्कीच या सामन्यांसाठी ग्रामीण जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। पुढील सत्कार आहे श्री मुकुंदजी शिगवण। मी सन्माननीय श्री नितेशजी मिशाल मुंबई अध्यक्ष यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते श्री मुकुंदजी शिगवण यांचा सत्कार करायचा आहे। अतिशय खूप असा लांबचा प्रवास करून या कार्यक्रमासाठी ते खास उपस्थित राहिले आहेत, तरी श्रीराम क्रिकेट क्लब पन्ना जेरामोडी त्यांचे सहर्ष ऋणी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। इथे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आदरातिथ्य यथोचित सन्मान देखील केला जाईल, ही परंपरा आहे। म्हणूनच क्रिकेटची परंपरा आणि मानाची स्पर्धा मानली जाते। अर्थातच श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे आपल्या भेटीला आलेले आहे।
खेड तालुक्यातील ही नामवंत स्पर्धा मानली जाते, बहुचर्चित असलेली स्पर्धा मानली जाते, कारण महत्त्वपूर्ण असलेले एक दिग्गज बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. पुढील चेंडू आपण पाहूया. पुढील चेंडू घेऊन येतोय सुमित. सुमित चेंडू फेकेल, गुडलेनवरचा चेंडू उठवला, शोधून काढलाय, जाईल का? शतरक्षक तैनात, कोणतीही चूक नाही आणि येते पाहूया. इथे नोची घंटा आहे का पाहायचंय. पंच नो 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 नोची घंटा, नोची घंटा पाहायला मिळते. फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. शतरक्षण प्लॅन मध्ये काहीसे मिस्टेक पाहायला मिळते, पंच समजावून सांगतायत. चला जाऊया आपण अतिथी देवो या कक्षाकडे वळूया. आदेश. नक्कीच श्री मुकुंदजी शिगवण यांचा सत्कार श्री पांडुरंगजी कानेम साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रामीण माजी अध्यक्ष श्री मुकुंदजी शिगवण यांचा सत्कार होताना कृपया श्रीराम क्रिकेट क्लबचे जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कृपया सर्व संघांना विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याचप्रमाणे ग्रामीण अध्यक्ष श्री दिनेशजी चिनकटे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी रमेशजी चिनकटे यांना विनंती करेन की आपण ग्रामीण अध्यक्ष श्री दिनेशजी चिनकटे यांचा सत्कार करायचा आहे. चला आपण जाऊया आता मॅच कडे वळूया. तुम्ही पाहता ही स्पर्धा श्रीराम चषक 2025 चं दुसरं पर्व. फ्री हिट असणार आहे कारण पंच नो चेंडू ना. पंच निलेश सर ओके, नो चेंडू आहे आणि फ्री हिट देखील मिळेल. नक्कीच या सामन्यातील हा पहिला नो बॉल आणि पहिली ही फ्री हिट. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा करतात ते. होडका शेरवली पाटीलवाडी संघाचे फलंदाज फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा करतात आपण पाहूया. आणि शेरवली पाटीलवाडी संघाची धावसंख्या झाली ती पंच धावा किती टोटल एकूण आताच्या. नो प्लस 2 3 धावा. सोळा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि हा आपण पाहतोय एक वेगळा अनोखा एक दैदिप्यमान सोहळा, अर्थातच श्रीराम चषक 2025. चेंडू फेकेल सुमित, त्याचा हितेष्ट उद्ध्वस्त, ग्लीन बोल्ड माघारी परतावं लागेल. शेरवली पाटील संघाचा हा फलंदाज आहे. आहा पण नाही, फ्रीट आहे. स्वच्छंद मनमुराद फलंदाजी करायची होती पण त्याचा फायदा घेता आला नाहीये संधीचा. सुवर्ण संधी होती. नो म्हणजे मित्रांनो, नो म्हणजे फक्त नाही असा अर्थ होत नाहीये. नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला सुवर्ण संधी प्राप्त झाली होती पण ती तुम्ही गमावलेली आहे. जीवनदान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रथमेश सुबीत गोलंदाजी, हो सुंदर गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळते. एक समिश्र गोलंदाजीचा नजारा पेश करताना पाहायला मिळतोय सुमित. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर फलंदाजावरती वरचढ ठरायचं असेल, जखडून ठेवायचं असेल, थांबून ठेवायचं असेल ना, तर मित्रांनो तुम्हाला समिश्र गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. मग गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन, सगळ्या गोष्टी तुम्हाला फार अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुमित, अगोडप्याचा चेंडू होता, गलीमध्ये निघून गेला, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण, बॅकअप दिला जातोय आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. होडकाड बौद्धवाडी या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. शेरवली पाटीलवाडी
आणि एकेरी धावेने धावसंख्या वधारली, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या होते एकूण 1-7, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट माघारी परतले. ही सलामी जोडी माघारी परतली. सुमित आणि रत्नेश माघारी परतला आणि आता रुपेश आणि कल्पेश मैदानामध्ये पाहतोय. आकुडप्याचा चेंडू होता, क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न फाईन लेगला जाताना पाहायला मिळतोय. जाईल का, जातोय सरळ गोदगोळे करत येतोय चौकार. या छत्रपतींचा छावा, बेळाळ्या 4 धावा. तशा वातावरणामध्ये हा सामना पार पडत आहे. बघूया पुढील चेंडू. एकदा सुमित याचा चेंडू गुडलाईन वरचा चेंडू उठवलाय. समालोचन कक्षाला येते सलामी, येते बिग 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 षटकार. (28) लॉस ऑफ 2 विकेट. 28 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या षटकाराच्या मदतीने. आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते, थोडीसा खेळपट्टी रंग बदलताना पाहायला मिळतंय. मित्रांनो, सातत्याने तुम्ही सरड्याला रंग बदलताना पाहिलं, त्यानंतर वातावरण क्लायमेट देखील सातत्याने रंग बदलतं, खेळपट्टी देखील रंग बदलते आणि एकीकडे माणूस देखील रंग बदलताना, या सातत्याने आपण या गोष्टीकडे पाहिल्यानंतर हे रंग बदलताना पाहायला मिळतात. आणि खेळपट्टी कोणाच्या प्रेमामध्ये पडेल पाहायला लागेल, कारण जर पहिली सलामी लढत आपण पाहिली तर आपण पाहिले गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडताना पाहिली. आता फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडताना पाहते खेळपट्टी. नक्कीच पुन्हा एकदा आपण सत्कार सोहळ्याकडे बोलत आहोत. श्री नितेशजी मिशाल, मुंबई अध्यक्ष, यांचा सत्कार श्री संतोषजी शिगवण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री नितेशजी मिशाल, मुंबई अध्यक्ष. पुन्हा एकदा आटोलेला चेंडू, बघूया किती धावांसाठी जातोय. पंचांचा धावा, धाव संख्येत भर, धाव संख्या पोचते ती 34. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत ते पाटील, शेरवली पाटीलवाडी संघाचे खेळाडू. बघूया किती धावांचं आव्हान उभं करतात ते शेरवली पाटीलवाडी संघाचे खेळाडू. तिसरं षटक प्रगतीपथावर. आपण पाहतोय सातत्याने घडामोडी पाहतोय, सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 34 धावा धाव फलकावरती जोडल्या गेले. षटकार बॅक टू बॅक षटकार देखील खेळतोय तो. हा पुन्हा एकदा जेल होऊ शकेल का, क्षेत्ररक्षक जातोय, 1 बॉन्स येतोय, चौकार केला, बेडा पार, आला चौकार. पुढे सरकली, धावसंख्या होते 38, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट माजून सलामीर माघारी परतले आणि रुपेश आणि कल्पेशची जोडी मात्र इथे सुंदर प्रहार करताना पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होतोय, फसतोय, कारण तुमच्या जर फुटवर्क आणि क्रीजवरती आपल्या राहून जर शॉट येत असतील, चांगले फटके येत असतील, तर मित्रांनो असे पुढे जाऊन खेळायचा का, खेळावं का, सिलेक्शन करावं असं शॉट, कारण तुम्हाला चांगल्या धावा येतात, बॅट आणि चेंडूचा संपर्क होतोय, तुमची नजर बसलेली आहे चेंडूवरती आणि पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला जातो. आणि चेंडू निर्धाव चेंडू, एक एक चेंडू फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आणि तिसरं षटक घेऊन आलाय समीर. तिसरा चेंडू, हा चौथा चेंडू फेकेल समीर. गुडलेनवरचा चेंडू उठवला, क्रॉस द लाईन. इथे पाहतोय क्षेत्ररक्षण बॅकअप दिलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जर्सी नंबर 17च्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जातात. बिटवीन द रनिंग, गुड रनिंग पाहायला मिळतोय, अंडरस्टँडिंग पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये, या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
रुपेश आणि कल्पेश यांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 40 धावा, 40 धावा धावसंख्या पाहतोय. अजूनही 2 चेंडू फेकणं बाकी आहे समीर याच्या गोलंदाजी मार्गावरती. समीर आकुडप्याचा चेंडू, पुन्हा ताकद नाहीये, शतरक्षक तैनात आहे, चेंडू फेकेल, दुसरा वेगाने आला, नॉन स्ट्रायकर आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरील धावसंख्यावरती 42 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिला जर सलामी लढत पाहिली कमी धावसंख्येची राहिली, 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आणि दुसरी लढत आपण पाहतोय थोडीशी गरम होताना पाहायला मिळते. जसा सूर्योदय वरती आपल्याला सूर्योदय होताना पाहतोय तसा खेळपट्टी मात्र एक कडकपणा आणि रंग बदलताना पाहायला मिळत आहे. आणि मध्यंतरामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. गुडनाथ एक तमाशा देख, पण बॅटच्या रडार मध्ये चेंडू नाहीये. लॉंग ऑनला पाहतोय आपण, शतरक्षक तैनात आहे वीरेंद्र सेवाग कक्षाकडे. 2 धावा नक्की मिळतील, पुरेसा वेळ मिळतो या दोन्ही फलंदाजाला. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 44, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू फेकेल नाही, षटकाची देखील समाप्ती. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होते एकूण 44, लॉस ऑफ 2 विकेट. आणि 45 धावांचं टार्गेट ध्येय असेल ते प्रतिस्पर्धी संघ होडकाड बौद्धवाडी या संघाला. नक्कीच पहिल्या इनिंगचा पहिली इनिंग या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि यानंतर होणारा सामना करजी गवलवाडी विरुद्ध सवनसडवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. श्री रमेशजी चिनकटे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील करायचंय. करजी गवलवाडी सत्कार सोहळ्याकडे श्री शंकरजी कांदेकर यांचा सत्कार अंकुशजी भुवड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री शंकरजी कांदेकर. त्याचप्रमाणे पुढील श्री पांडुरंगजी कानिम साहेब यांचा सत्कार दिनेशजी चिनकटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री शंकरजी कांदेकर यांचा सत्कार होताना कृपया होडकाड बौद्धवाडी संघाचे फलंदाज मैदानावरती त्वरित उपस्थित व्हायचे. त्याचप्रमाणे शेरवली पाटीलवाडी संघाचे खेळाडू जे कोणी कर्णधार असतील त्यांना विनंती आहे की आपण आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शेरवली पाटीलवाडी संघाचे खेळाडू. त्याचप्रमाणे करजी गवलवाडी विरुद्ध सवनसडवाडी पुढील होणारा सामना. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. श्री रमेशजी चिनकटे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक होईल. चला आपण पाहतोय एक क्षणचित्र आपण पाहतोय व्यासपीठावरती विराजमान झालेले हे सर्व आयोजक. त्याचप्रमाणे पुढील सत्कार श्री अंकुशजी भुवड यांचा सत्कार रमेशजी कानिम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अंकुशजी भुवड मुंबई कमिटी उपसेक्रेटरी यांचा सत्कार करताना रमेशजी कानिम श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळ जे रामोडीचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होत आहे. संघाचे खजिनदार देखील आहेत आणि अनेक वेळा प्रशिक्षक म्हणून देखील जबाबदारी सांभाळलेले हे एक प्रमुख व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशजी कानिम सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतो. एक स्क्रीनवरती अनेक मान्यवरांची मांदियाळी देखील, मग खेड तालुक्यातील दापोली तालुक्यातील जे सामाजिक क्षेत्रामध्ये जे प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीराम चषक 2025चं हे क्षणचित्र आपण पाहतोय. कोण होणार या दुसऱ्या पर्वाचं चॅम्पियन हे मान्यवर आहेत. मान्यवर मंडळी आपण पाहतोय ज्यांचा सन्मान सोहळा आज इथे संपन्न होत झालेला आणि विराजमान आपण पाहतोय हे अतिथी देवभव या कक्षामधील सर्व मान्यवर मंडळी आपण स्क्रीनवरती पाहतोय. तसेच विशेष म्हणजे महिला मंडळ देखील आपण हे पाहतोय या स्क्रीनवरती. विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये सकाळपासून अगदी लवकर आलेले हा महिला मंडळ आपण पाहतोय. या कौतुक हा शब्द जरी छोटा असेल ना मित्रांनो, तरी कौतुक करायला मोठं मन लागतं. ते मोठं मन या महिला मंडळ या सर्व सदस्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे छोटे बाल कलाकार क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आज रविवारचा दिवस आहे, झोपण्याचा दिवस असतो मुलांचा आणि तेच मुलं आज लहान या वयामध्ये देखील आपल्याला क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अर्थातच श्रीराम चषक 2025चा आनंद घेण्यासाठी हे सर्व आपल्याला क्रिकेटर आपल्या वाडीचा गावाचा ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित पाहायला मिळतात आणि हे आपण स्क्रीनवरती पाहतोय सर्व श्रीराम चषक क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू देखील आहेत आणि त्याचप्रमाणे पुढील सत्कार आहे ग्रामीण उपाध्यक्ष श्री दत्तारामजी कानिम साहेब यांचा सत्कार दशरथजी माने करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपण उपाध्यक्ष दत्तारामजी कानिम साहेब यांचा सत्कार करताना विद्यमान अध्यक्ष श्री दशरथजी माने साहेब आपण पाहतोय एक क्षणचित्र समालोचन कक्षातील देखील एक क्षणचित्र आपण पाहतोय कॅमेरामॅन टिपला जाते हे समालोचन कक्षातील क्षणचित्र आणि तदनंतर आपण सन्मान सोहळ्याकडे देखील वळणार आहोत। सन्माननीय किरणजी मालप सरांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी या स्पर्धेच्या दरम्यान मी हार्दिक स्वागत करतो। त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं। चला जाऊया महत्वपूर्ण मॅचकडे, आपण जाऊया अतिथी देवो भव कक्षाकडे, नंतर आपण जाऊया महत्वपूर्ण मॅचकडे। पहिला चेंडू वेगळा कोणत्या चेंडू होता उडवला, पहिला चेंडूचा प्रहार केलाय, ताकद कमी आहे, शतरक्षक पाहतोय अडवला जातोय, प्रोटेक्शन दिलं जातंय आणि पुरेसा वेळ मिळाला बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या। 2 धावेच्या मदतीने धावसंख्याने खातं देखील ओपन केलं, खुलं केलं आणि 18 धावांमध्ये 45 धावांचं आव्हान आहे ते होडकाड बौद्धवाडी या संघाला। थोडंसं अवघड म्हणावं लागेल पण क्रिकेटमध्ये काही शक्य आणि अशक्य असं काही नाहीये, जे अशक्य आहे ते शक्य केलं जातं क्रिकेटमध्ये। युद्ध मला जिथे ताकद लावल्या, पॉवर प्लेचा षटक लॉंग ऑफला पाहतोय आपण, हार्दिक पांड्या कक्षाने जाताना पाहायला मिळतो, चेंडू येतोय खणखणीत दणदणीत, मोठा प्रहार, चौकार। आपण पाहतोय हे क्षणचित्र नाणेफेक कक्षाकडे जातोय, आपण वळतोय कर्जी विरुद्ध होडकाड, कर्जी विरुद्ध सौनस सडेवाडी या दोन्ही संघामध्ये नाणेफेक होत आहे आणि नाणेफेकीचा कौल कर्जी गोलवाडी या संघाकडे लागलेला आहे। कृपया कर्णधाराला विनंती आहे की आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे। वेळ देऊ नका सांगायला, मग त्यांना परत सांगायला तेवढे 5 मिनिटं घेतात ते लोक। पुन्हा एकदा जातोय, बघूया जातोय का सीमारे के पार, सासू मेली खोकून जावयाला 90 ठोकून आणि षटकार मारलाय वाकून, दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचते ती 12 बिनबाद 12। बघूया होडकाड बौद्धवाडी संघ शेरवली संघाला लढत देतो का आणि जे धावांचं आव्हान आहे ते सर करतो का। चला मित्रांनो, जय श्रीराम आपण जयघोष देखील करणार आहोत, कारण श्रीराम चषक 2025 आपण पाहतोय। चला आपण पाहूया एक चेंडू देखील, तदनंतर आपण जयघोष देखील करू। गोलंदाजी मार्क वरती येतोय सुजित, 4 चेंडू फेकले गेले आणि 12 धावा खर्च केले आतापर्यंत। सुंदर हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला पाहायला मिळते, शतरक्षक नाही आहे, जाते सरळ सीमारेषे पार आणि आता विजयाकडे मार्गस्थ आत्मविश्वास पाहायला मिळतोय, या जोडबोळीकडे पाहायला मिळतोय, विशाल आणि सुमितकडे पाहायला मिळतोय। विशालने गोलंदाजी तितकीच सुंदर केली होती, तितकीच फलंदाजी देखील सुंदर करतोय विशाल आणि 4च्या मदतीने धावसंख्या होते 16 आणि आपण पाहतोय हा रंगतदार सोहळा श्रीराम चषक 2025चं दुसरं पर्व आपण पाहतोय। थोडस सूचना दिल्याचं तर मित्रांनो, त्याचा आत्मविश्वास त्याला मिळालेला आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका, कारण चीरअप द्या, फक्त प्रोत्साहन द्या। अगोडपाचा चेंडू काट केले, पुल केले, पुश करा आणि खुश करा असं फलंदाजी करताना पाहायला मिळतोय विशाल। 2 धावा पूर्ण, तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण, 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि ह्यालाच म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं जातं। आणि हे आपण चोंड्यामध्ये शतामध्ये खेळणारे हे सगळे क्रिकेटर आज मैदानामध्ये पाहतोय आणि अशा वेगाने धावा जमवण्यामध्ये माहीर असतात ग्रामीण टेनिस क्रिकेट। आणि षटकाची देखील समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा होत आहेत,
एकदम सुंदर धावा 19 धावा धाव फलकावरती जोडले गेले. पॉवर प्ले मध्ये सगळ्यात सर्वाधिक धावा देणारा हा गोलंदाज ठरतोय सुजित. 19 धावा. त्याचप्रमाणे कर्जी गवलवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मंचाकडे यायचंय. संघ व्यवस्थापक श्री महेश देवले यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कर्जी गवलवाडी संघाचे कर्णधार कृपया त्वरित संपर्क साधायचा आहे. सहभागी झालेल्या सर्व संघांना विशेष सूचना आहे की एकाच रंगाचा जर्सी आपल्याला परिधान करणं फार गरजेचं आणि आवश्यकता आहे. त्या खेळाडूला खेळता येणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. चला षटक देखील समाप्त झालेले. 19 धावा मित्रांनो. आदेश 45 धावांचा कडवं आव्हान आहे आणि सहजरित्या सांभाळते पेळतायत हे दोन्ही जोडबळी सलामीवीर पाहायला मिळते. पहिलं षटक 6 चेंडूचं खेळले. 6 चेंडूमध्ये 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. जर्सी टी शर्ट कृपया पंचांकडून इशारा येतो की टी शर्ट चेंज करण्यासाठी. कृपया जर आपला राखीव खेळाडू मैदानाबाहेर असेल तर कृपया त्याचे टी शर्ट आपण परिधान करायचे. कारण आपल्या सर्व मगाशी सांगितल्याप्रमाणे मनीषजी लोंढे सर बोलले त्याप्रमाणे ओके सहकार्य करा थोडस. आता आपण काही हरकत नाही. थोडं सहकार्य करा कारण आपण तेव्हा सूचना केली नव्हती पण काही हरकत नाहीये. आता बाहेर आलेत करू द्या. आता बाहेर आलेत वेळ तर गेलेलाच आहे त्यामुळे चला सहकार्य करा. सहकार्य फार गरजेचं आहे. आपण एकाच गावातील एकाच तालुक्यातील सर्व खेळाडू संघ देखील आहेत आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि एकमेकाला सहकार्य करूनच आपण असे विजयाची गोडधोड करायचे शिखर गाठायचं आहे. आणि तुमच्यामुळे आम्हाला या स्पर्धेला देखील सहकार्य मिळालं आणि एक स्पर्धा शोभिवंत होण्यास आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल आपले देखील आभार. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्यावाजवा. सूचनेचं पालन त्वरित केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मैदानामध्ये दाखल होतोय आता सुमित. जर्सी परिधान जो रेड जर्सी होता तो आता आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट जर्सी मध्ये शेरवली पाटीलवाडीचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अक्षरशः पाहायला मिळेल कुटाकुटीचं हाणामारीचं षटक ठरलं ते पॉवर प्लेचं सुजितचं. आपण पहिल्या 6 चेंडू फेकले गेले. पहिला चेंडू 2 धावा त्यानंतर 4 धावा नंतर निर्धाव त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार आला त्यानंतर 3 धावा कुठल्या त्या या फलंदाजाने विशालने. वैयक्तिक जर आपण पाहिल्या विशालच्या देखील 19 धावा विशालच्या स्वतःच्या खेळतोय. अजूनही नॉन स्ट्रायकर आहे तो विशाल. नॉन स्ट्रायकर विशाल आता स्ट्राईकला आहे आणि आता नॉन स्ट्राईकला असेल विशाल. नक्कीच होडकाड बौद्धवाडी संघाची सलामीची फलंदाजीची जोडी अजूनही मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज टाकलेला चेंडू बघूया जातोय का आणि हा पुन्हा एकदा चौकार. अभी तो चौका मारा है छक्का अभी बाकी है. अभी तो चौका मारा है छक्का अभी बाकी है. आगाज देखा है आपने अंजाम तो अभी बाकी है. आगाज देखा आपने अंजाम तो अभी बाकी है. चला आपण जाऊया. महत्वपूर्ण 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते एकूण 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 45 धावांचा आव्हान असताना आता दुसऱ्या षटकातच 23 धावांचं लक्ष पार केलेलं आहे. अजूनही अर्धी लढाई बाकी आहे. अर्धी लढाई तुम्ही प्रवास केलेला आहे आणि अर्धा प्रवास अजूनही बाकी आहे. सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश करतोय विशालसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश करताना सातत्याने आक्रमण लाठीचार्ज करताना पाहायला मिळतोय विशाल आपल्या संघासाठी. मोठं तगडं आव्हान कसं सोपं केलं जातं यालाच म्हटलं जातं युद्ध. म्हणून क्रिकेट हा युद्ध. युद्धामध्ये काही होऊ शकतं. इम्पॉसिबल या शब्दाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन ठरवत असतं यश आणि अपयश. हा पुढे एकदा बॅटच्या रडार मध्ये आला आणि लॉंग ऑनला शतरक्षक तैनात केला जातोय. प्रोटेक्शन दिलं जाते. कोणतीही घाई केली जात नाही. विशालकडून थांबवलं जाते सुमितला आणि एक धाव पूर्ण केली जाते. आता बराच काळ नॉन स्ट्राईकला असलेला सुमित आता स्ट्राईकला पोहोचतोय. संधी मिळते सुमितला. धाव फलकावरती धावा होत्या ते एकूण 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आपण पाहूया जिंकण्यासाठी किती धावा हवेत. आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा अजूनही गरजेच्या आहेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू फेकणं शिल्लक आहे म्हणजे 10 चेंडू. हवेमध्ये चेंडू बॅटच्या रडारवरती आलेला नाही. बॅटची कडा घेऊन हवेमध्ये चेंडू इथे जल सुटला. काय चालू आहे. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच पकडा आणि मॅच जिंका. इथे कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा असं समीकरण शेरवली पाटीलवाडी संघाच्या या शतरक्षकाकडून पाहायला मिळत आहे.
अशी जर शतरक्षक तुम्ही केलं तर थोडासा गोलंदाजावरती प्रेशर दडपण येऊ शकतं, कारण गोलंदाजांवरती जर चौकार आल्यानंतर दडपण होतो, झेल सुटल्यानंतर दडपण होतो, मिसफिल्ड झाल्यानंतर दडपण येत असतं. हा दडपण आता पाहायला मिळेल सुमितच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळेल. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या. सुमितने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय चेंडू, डीप कव्हरला आला, चेंडू फेकला गेला. तत्पूर्वी पुरेसा वेळ देखील मिळाला आणि एकदा पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 27 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. 2 चेंडू फेकणं बाकी आहे. अजूनही 8 चेंडू फेकले जातील या सामन्यामध्ये. नक्कीच अजूनही होडकाड बोदवाडी संघाची सलामीची फलंदाजी जोडी अजूनही मैदानावरती दाखल. पुन्हा एकदा बघूया, आणि हा टेलोरला चेंडू, बघूया किती धावा मिळतात त्या होडकाड बोदवाडी संघाला. दोन धावा या ठिकाणी होडकाड बोदवाडी संघाला मिळालेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा रीतीने फलंदाजी करतात ते होडकाड बोदवाडी संघाचे फलंदाज. जर कृपया ही मॅच जर शेरोली पाटेवाडी संघाला जिंकायची असेल तर त्यांना होडकाड बोदवाडी संघाची सलामीची फलंदाजी लवकरात लवकर फोडावी लागेल. बघूया विकेट घेण्यात यशस्वी होतात का शेरोली पाटेवाडी संघाचे. हा उंचवलेला टेलू, बघूया जातोय का, आणि झेल बाद, उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो शेरवली पाटीलवाडी संघाच्या खेळाडूने, आणि याच रूपात पहिला झटका लागतोय तो होडकाड वरचीवाडी संघाला. अतिशय सुंदर अशी खेळले होडकाड बोदवाडी संघाला, आणि होडकाड बोदवाडी संघाचा उत्कृष्ट फलंदाज विशाल या ठिकाणी बाद होत आहे. टोटल आपल्या खेळामध्ये फलंदाजीमध्ये त्याने 26 धावा या फलंदाजाने केलेल्या आहेत. विशाल अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केले होडकाड बोदवाडी संघाचा खेळाडू विशाल. चला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा विशालसाठी. धावफलकावरती धावा जोडल्या जातात ते 29. अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा, काय समीकरण असेल आता पाहावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने जसा चहाला गरम केल्यानंतर एक कडकपणा येतो ना, तसा आता या जसं सूर्याची किरण या खेळपट्टीला मिळत जात आहेत, जसं खेळ पुढे सरकत जात आहे ना, तसं या खेळपट्टीला एक कडकपणा येताना पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज, काय समीकरण असेल. तुम्हाला ध्येय गाठायचं असेल ना तर मित्रांनो, तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावरती आणाव्याच लागतील. आणि गाड्या रस्त्यावर आणले की रस्ते आले, खड्डे आले, वळण आले, गतिरोधक आले, ऊन आला, पाऊस आला, आणि या सगळ्यांशी ज्याला झुंज करणं जमतं ना त्याला यश संपादन करणं जमतं. म्हणून तुम्हाला या सगळ्याशी झुंजावं लागेल, लढावं लागेल आणि मरावं देखील लागेल. चला पुढील सामन्याचा आपण नाणेफेक देखील करणार आहोत. निर्णय द्यायचा आहे. करजी गवळवाडी या संघाला विनंती आहे. यापुढील होणारे सामने, या सर्व सामन्यातील संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपला जो नाणेफेकीचा निर्णय तयार ठेवायचा आहे. जर आपण नाणेफेक जिंकलात तर तो निर्णय त्वरित या ठिकाणी सांगायचा आहे, अशी आपल्याला विनंती आहे. हो, खरा चेंडू बाहेर जाणारा चेंडू, दडपण पाहायला मिळतंय. पण मित्रांनो, दडपण घ्यायची किंवा स्वतःचा आत्मविश्वास कमी करण्याची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. तुम्ही देखील मोठी स्पर्धा देखील खेळताय, अनेक स्पर्धा देखील खेळलात. त्यामुळे 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू स्पेअर, आता 5 चेंडू 15 धावा, 6 चेंडू 15 धावांची गरज. अकोटपदा चेंडू, बॅटची कडा हवेमध्ये, चेंडू शतरक्षक वेगाने येतो डीप वरून. एक नव्हे 2 शतरक्षक पाहतोय. 2 धावा नक्की मिळते, पाहूया. खरा थ्रो चांगला होता पण खराब यष्टीरक्षक पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर थ्रो असताना देखील धावबाद होऊ शकला असता हा फलंदाज, पण जीवनदान मिळालं. मित्रांनो, जीवनदान मिळालं, संधी प्राप्त झाली. संधी अशी असते की चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही एकदा वेळ घालवला की ती हातून गेलीच म्हणून समजा.
ही संधी आहे, संधी मिळाली आहे तुम्हाला, संधीचं सोनं करावं लागेल. समीकरण बदलते, समीकरण होतोय आता 5 चेंडू 13 धावांची गरज. स्लोअरचा चेंडू उडावलाय, रडार मध्ये आला जातोय. वीरेंद्र सेवक कक्षाला सलामी, येतोय बिग हिट षटकार. है खतरों का खिलाडी. 38 धावा, 6च्या मदतीने 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि अजूनही 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये, अजूनही दोन्ही बाजूला झुक सामना आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काहीही होऊ शकतं. अपयश या शब्दाच्या मध्येच यश लपलेलं आहे मित्रांनो. त्यामुळेच तुम्ही स्वतःला कमजोर, अडचणीच्या काळामध्ये स्वतःला सावरा, भक्कम बनवा, कारण रम पिऊन गम जात नसतं मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय अक्षय. फुलटा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पाहूया, जातोय आणि झेल होतोय. इथे जबरदस्त टर्निंग पॉइंट, सुंदर देवळे ब्रदर्स ब्रँडेड टच आपल्याला कॅचेस पाहायला मिळतो. इथे ब्रँड कॅच पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षक शेरवली या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. विकेटचं पतन महत्वपूर्ण असलेला सुमित, एक महत्वपूर्ण असलेला विशाल माघारी परतला. सुंदर फलंदाजीचा नजरांना पेश करता करता एक सूर गवसलं होतं सुमितला आणि सूर गवसता गवसता थांबून ठेवलं, वादळ थांबवलं शेरवली पाटीलवाडीच्या या गोलंदाजाने, अक्षयने, आणि माघारी परतवला सुमितला. आता समीर आहे नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला पोहोचतोय सूरज. सूरजला आता जर चमकायचं असेल ना तर सूर्यासारखं जळावं लागेल, तळपावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला स्वतःला सर्वप्रथम सिद्ध करावं लागेल. ही सिद्ध करण्याची गरज आहे. तुम्हाला का 11 मध्ये मला स्थान दिलं गेलं, का मला 11 मध्ये निवड केली गेली, हे सिद्ध करण्याची गरज आज तुम्हाला आहे. आणि तो सिद्ध करेल का सूरज? होडकाट बौद्धवाडी संघाचा हा प्लेयर्स पाहायला मिळतोय, बॅटर्स पाहायला मिळतोय मैदानामध्ये दाखल होताना. थोडंसं स्पीड घ्या सूरज, वेगाने जा. त्यानंतर पुढील होणारा सामना कर्जी गोवलवाडी आणि सवनत सडेवाडी यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. आणि कर्जी गोवलवाडी या संघाने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या याची नोंद घ्यायची आहे. सज्ज राहायचा आहे. अटीडडीचा सामना आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत एकूण 3 चेंडू 7 धावांची गरज. समीकरण बदललं म्हटलं ना, क्रिकेट कोणाला कमजोर समजून सांग नका मित्रांनो. डावकुरा गोलंदाज आहे, हो सुरेख, इथे खराब चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतोय. याला म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर, चोरटी धाव, चिक्की धाव म्हटलं जातं ग्रामीण मध्ये, आणि ही महत्वपूर्ण ठरते मित्रांनो. क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते. म्हणून मी सांगत असतो की लोकशाहीत एका मताला, परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. म्हणून ही चोरटी धाव घेतली गेली. ही महत्वपूर्ण, ही टर्निंग असणार आहे ह्या सामन्याचा. आणि नॉन स्ट्रायकरला असलेला आता समीर आता स्ट्राईकला पोहोचतोय. समीकरण बदलतोय आता. 2 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, ओहो सुरेख, समीकरण बदललं. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू, कुठे होता सामना, कुठे गेला? पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्या बौद्धवाडीने आणि आता सामना कोणाच्या बाजूला झुकतोय पाहतोय. पण 1 चेंडू कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो. तुम्हाला कंपल्सरी षटकार मारणंच आहे. काय बिघडेल, काय घडेल, कोण होईल हिरो, कोण होईल झिरो, कोण होईल नायक, कोण होईल खलनायक, याचीच ही लढाई पाहतोय. श्रीराम चषक 2025च्या दुसऱ्या पर्वातील महत्वपूर्ण लढाई आपण पाहतोय. गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर गोलंदाजी पेश करतोय अक्षय या सामन्यामध्ये. डावखोरा गोलंदाज, यॉर्कर चेंडू खराब आणि जातोय, येतोय बिग हिट गोल्डन षटकार. एका चेंडू मध्ये षटकाराची गरज असताना ह्याला म्हटलं जातं क्रिकेट. ह्यालाच म्हटलं जातं अशक्यला शक्य केलं जातं आणि शक्य असलेलं अशक्य होतं. ह्यालाच म्हटलं जातं क्रिकेटचं युद्ध. जोरदार टाळ्या वाजवा या बॅटर्स आणि गोलंदाजासाठी देखील टाळ्या वाजवा. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावाही येऊ शकतात आणि एका चेंडूमध्ये विकेटही जाऊ शकतं, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. यापुढील सत्कार श्री रुपेशजी मिशाल, मुंबई मंडलाचे खजिनदार श्री रुपेशजी मिशाल यांचा सत्कार दिनेशजी चिनकटे ग्रामीण अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होईल अशी मी त्यांना विनंती करतो.
श्री रुपेशजी मिशाल यांचा सत्कार होताना मुंबई मंडळाचे खजिनदार आणि त्यांचा सत्कार करतायत